विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यासाला सुरुवात करायची आहे 2026 ला. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला भीती दाखवतोय. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं असणार आहे. भीती नाही, रियालिटी मी तुम्हाला सांगणार आहे. 2025 ला जी सीईटी ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये सगळ्या मॅथ्सच्या ज्या शिफ्ट होत्या. आता हा शिफ्ट काय प्रकार आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, की ऑनलाईन एक्झाम आहे. ओके. वेगवेगळ्या दिवसामध्ये वेगवेगळे पेपर होतात. म्हणजे आज 9 ते 12 ही पहिली शिफ्ट, 2 ते 5 ही दुसरी शिफ्ट. नेक्स्ट डेला पुन्हा वेगळी शिफ्ट असणार आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये मॅथ्सचा पेपर हा टोटली डिफरंट होता. तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? दरवर्षी तसंच असतं, की एकच पेपर कुठं रिपीट होतोय? तसं मला म्हणायचं नाहीये. मला म्हणायचं आहे, की एक्स्पेक्टेशन म्हणतो ना आपण आणि रिॲलिटी खूप फरक होता. काय फरक होता? की मॅथ्सचे प्रश्न ओके, त्यांनी जेईई मधले आहे तसे घेतले असतील कदाचित. पी-वाय-क्यू जेईई मधले. मग चला पाठ करूया का जेईईचे सगळे पी-वाय-क्यूज म्हणजे मस्त होऊन जाईल. कधीच होणार नाहीये. मग इश्यू काय होतोय, की प्रॉब्लेम सगळे टू मच लेंदी प्रॉब्लेम होते. सगळे प्रॉब्लेम हे टाइम कन्झ्युमिंग होते. मग एका प्रश्नाला एव्हरेजली 3 मिनिटं कमीत कमी लागतच होते. काही प्रश्नाला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत होता. त्याच्यामुळं जे टॉपर मुलं आहेत, की जे 99 पर्सेंटाइलची मुलं आहेत, त्यांचा अटेम्प्ट 20 टू 25 प्रश्नांचा होत होता आउट ऑफ 50. मग ही पहिली गोष्ट ध्यानात घ्या. मग आता यातून काय केलं पाहिजे? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. तुमचे ऑफलाईन क्लासेस असतील, कॉलेज असेल किंवा तुम्ही ऑनलाईन लेक्चर फॉलो करत असाल, जे बेस्ट तुम्ही सिलेक्ट केले ते लेक्चर्स म्हणूया आपण. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं, की पहिल्यांदा तुम्ही टेक्स्ट बुक त्याला महत्व द्या. टेक्स्टबुक मधलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. डिफरन्शिएशन टॉपिक कन्सिडर करूया. आणि ते करत असताना तुम्ही 1.1 घेतलंय, 1.2 सगळं पूर्णपणे पहिला टेक्स्टबुक सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा टेक्स्टबुक सॉल्व्ह करायचं. आणि टेक्स्टबुक सॉल्व्ह झाल्यानंतर मग रँडमली तुम्ही पी-वाय-क्यूज घ्या. ओके, पी-वाय-क्यूज. पी-वाय-क्यूज घेत असताना जेईईकडे बिलकुल जाऊ नका. पहिला तुमचं टेक्स्टबुक, त्याच्यानंतर सीईटीच्या पी-वाय-क्यूज त्या टॉपिकच्या झाल्यानंतर मग जेईईच्या प्रॉब्लेमकडे जावा आणि ते प्रॉब्लेम आहे तसे येतील अशी अपेक्षा करू नका. पण त्या कन्सेप्टचा कुठलाही नवीन प्रॉब्लेम येऊ शकतो, हे वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या ध्यानात हवंय. वर्षाच्या सुरुवातीपासून. चला. म्हणजे अभ्यासाला सुरुवात करत असताना मला पहिला पॉइंट कळाला, की मला मॅथ्सवर व्यवस्थित फोकस करावा लागणार आहे. मग मॅथ्सवर फोकस करताना डिफरन्शिएशन ना टाइप ओळखता आले पाहिजेत. आणि मी क्लिअरली सांगू का? प्रश्न सोपे पण असतात रे परीक्षेत, पण त्यांनी हे सगळं बदललंय सीईटी सेलनं. आता आपल्याला हायर लेव्हलनं प्रिपरेशन करावी लागणार आहे. अभ्यासाच्या मेथडमध्ये चेंजेस करावे लागतील. आहे तसे प्रश्न आता परीक्षेत दिसत नाहीयेत. थिंकिंग लेव्हल वाढवावी लागेल. पण ही सगळ्यांसाठीच आहे रे. मला एकट्यासाठीच अवघड नाहीये. त्यामुळे 20-25 क्वेशन्स अटेम्प्ट होत असेल, चांगलंच आहे. जेईई मध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी प्रिपरेशन करणारी मुलं जी शेवटी सीईटीकडे शिफ्ट होत आहेत, त्यांचा अटेम्प्ट सुद्धा 30-35 पर्यंत झालेला आहे. मी बघितलेलं आहे. मग 25 अटेम्प्ट असेल तर तुमचा स्कोर चांगला होणारच आहे. पण थांबा. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे, की केमिस्ट्रीमध्ये पी-वाय-क्यूज या 100% येणारच, रिपीट होणारच. मॅथ्समध्ये नाही होणार मान्य करतो मी. मॅथ्समध्ये होणार नाही मी मान्य करतोय. पण केमिस्ट्रीमध्ये होणारच. केमिस्ट्रीमध्ये वेगळे प्रश्न येतीलच कसे काय ते मला सांगा बघू? मॅथ्समध्ये येतील हो. मॅथ्समध्ये नक्की येतील. ते जेईईतलं विचारतील किंवा मॅथ्समध्ये टिपिकल खूप न्यूमेरिकल आहेत. पण आता केमिस्ट्रीचा विचार केला, तर आपण आता सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मोल कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये युनिटच्या व्हॅल्यूज आहेत लक्षात घ्या. मग वेगळं त्यातलं काय येणार आहे? काही येणार नाहीये. मग इथं सुद्धा टेक्स्टबुक. बरीचशी मुलं पुस्तकाचा वापर न करता अडले, चल घे Google, कर सर्च, शोध उत्तर, मार्क्स ॲप्लिकेशन आहे, शाला.com आहे, टॉपर्स टॉपर आहे, बायजूस ॲप्लिकेशन आहे, थोडे डाउटनट आहे किंवा अजून भरपूर आहेत. चांगले-चांगले ॲप्लिकेशन्स आहेत. पण नाही, पहिला टेक्स्टबुक इम्पोर्टंट आहे. लाईन टू लाईन क्वेशन्स आहेत. आता मी तुम्हाला टार्गेट काय देतोय बघा, की काही टॉपिक असे आहेत. फॉर एक्झाम्पल मी माझ्या ऑफलाईनमध्ये पहिल्यांदाच पॉलिमर घेतलंय. हां. आता पॉलिमरमध्ये कुठलाही झिग्लर-नाटा कॅटलिस्ट आहे, झिंक ॲसिटेट अँटिमनी ट्रायऑक्साइड आहे, अमोनियम परसल्फेट हा इनिशिएटर आहे. टेफ्लॉनसाठी यूज होतोय लक्षात घ्या.
म्हणजे तुम्हाला सांगू का, कुठलं पॉलिमर हे ब्रांच्ड आहे, कुठलं लिनियर आहे, कुठलं कंडेन्सेशन आहे, कुठलं पॉलिअमाइड आहे, कुठलं फायबर आहे, कुठलं पॉलिएस्टर आहे. हे जर वर्षाच्या सुरुवातीलाच परफेक्ट केलं तर हे ह्याच्यातले मार्क आहेत. मग आपला प्लॅन कसा असला पाहिजे माहितीये का, की केमिस्ट्रीमध्ये ग्रुप 1-2 एलिमेंट जे 11th मधला आहे. ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाउंड, पॉलिमर, इव्हन बायोमॉलिक्यूल हे जे टॉपिक आहेत ना, ते स्टार्टलाच कंप्लीट करायचे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा होईल 2 ते 3 रिव्हिजन्स होतील तुमच्या आणि रिव्हिजन झाल्यानंतर मग मार्क्स सगळ्यांना मिळतीलच चांगले. टॉपरचा स्कोर तर ठीक आहे हो, पण आपल्या इथं मी माझे विद्यार्थ्यांचं बघितलंय ना, 35 प्लस तर आरामात अटेम्प्ट करतायत. टॉपर तर 45 प्लस मध्येच आहेत लक्षात घ्या. ओके, आता हे डिफरन्स जो आहे तो कुठे आहे माहितीये का? न्यूमेरिकल आणि रिएक्शन्स. 20 मार्काचा डिफरन्स इथंच आहे. एव्हरेज लेव्हलची मुलं इथं रिएक्शनमध्ये मार्क पडतील, पण न्यूमेरिकल सगळे जमत नाहीत. काही न्यूमेरिकल करतील, रिएक्शन जमत नाहीत. पण टॉपर्सना सगळंच जमतं, सगळंच जमतं. कसे करतात कुणास ठाऊक, पण करतात. सिन्सिअर असतात रे. मग तू सुद्धा टॉपर आहे. तुला सुद्धा जमेल. फक्त हे सिन्सिअरली करायचंय फॉलो. मग केमिस्ट्रीमध्ये पी-वाय-क्यू. तर फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर सगळे फॉर्म्युलेज येत असतील, तर तुम्हाला 30 ते 35 क्वेशन्स अटेम्प्ट होणारच मी तुम्हाला सांगतो. मग माझं टार्गेट तुम्हाला फिक्स आहे. केमिस्ट्रीमध्ये टेक्स्ट बुक करायचंय. फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो, की आपल्या व्हिजन बॅचमध्ये असू दे किंवा फिजिक्स न्यूमेरिकल बॅच असू दे ना, याच्यामध्ये आपण टेक्स्ट बुक मधले, फक्त टेक्स्ट बुक मधले सगळे प्रॉब्लेम मी घेणार आहे. रोटेशनल डायनामिक्सचे सॉल्व्ह प्रॉब्लेम सगळे घेतलेत. व्हिडिओ बघा. बेस्ट व्हिडिओ आहेत, फ्री कंटेंट आहे. मला माहिती आहे ते बघितल्यावर मुलं ॲप पर्चेस करतायतच लक्षात घ्या. बरं, मग पहिल्यांदा तुम्हाला टेक्स्ट बुक म्हणजे न्यूमेरिकल सगळे करायचे. मग त्याच्यानंतर सीईटी मधले पी-वाय-क्यूज बघायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेईईकडे जायचं नाहीये. फॉर्म्युलेच सतत रिवाईज करत राहायचे आहेत. मग असं असताना फिजिक्सचा स्कोर 30, केमिस्ट्रीचा 35 आणि मॅथ्समध्ये करेक्ट ॲटम 48 आहेत समजा. ते 50 करून टाका रे. म्हणजे 25 अगदी बरोबर आहे. तर हा जो स्कोर आहे, अरे बापरे! 115 होतोय मिनिमम. त्यात अजून मी मार्क कन्सिडर केले नाहीत. ह्याच्यात केले नाहीयेत. पण हे टफ आहे बरं का. हां, हे ईझी नाहीये बरं का. टॉपर्स बनायचंय आपल्याला. हे जमतंय रे, थोडं ईझी आहे म्हणून. सोपं आहे रे म्हणून जमतंय. पण हे पण मला जमवून घ्यायचंय तुमच्याकडून. मग एवढा स्कोर असेल, तर मला माहिती आहे तो क्लोज टू 99 असणार आहे पर्सेंटाइलच्या बाबतीत. आणि डिफिकल्टी लेव्हल वाढत चालले रे. मग तुम्ही मला सर 25 अजून अटेम्प्ट करायचे की मी यात गेस करू शकतोय की मला अंदाज मग भरपूर तुक्केचे व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. नाही होत. मग अशा रीतीनं आपला प्लॅन तर ठरलेलाच आहे. साठी आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे. बरं, आता हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, एका महिन्यात इथून पुढं आता मे महिन्यापासून सुरुवात करूया. बघूया रे मोजूया जरा. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. मग या 6 महिने अजून आहेत तुमच्याकडं. मला एका महिन्यात 8 टॉपिक्स तुमचे कंप्लीट पाहिजेत. मग फिजिक्सचे 3, केमिस्ट्रीचे 3, मॅथ्सचे 2 किंवा कसंही करा मला माहित नाहीये. पण मला एका महिन्यात 8-8 टॉपिक तुमचे कंप्लीट दिसले पाहिजेत. हां, पाहिजेतच मला. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 48 टॉपिक्स ऑक्टोबर एंड पर्यंत पोर्शन संपवायचा आहे तुमचा आणि ऑक्टोबर एंड नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर ही 2 महिने तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि जानेवारीचा पहिला अटेम्प्ट जेईचा झाल्यानंतर मग बोर्डची रिव्हिजनला वेळ मिळेल आणि बोर्ड नंतर पुन्हा तुम्हाला काय करता येईल, की बाकीचे पुढचे टॉपिक्स पण सॉरी बोर्ड नंतर साठी 50 दिवस मिळतील. फुल लेंथ टेस्ट देता येतील आणि अतिशय छान देता येतील लक्षात घ्या. ओके. बरं, आता इथं सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो, की सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की तुम्हाला आता अभ्यासाला सुरुवात कशी करू असा प्रश्न पडलाय. तर आपल्या बॅचवरती, व्हिजन बॅचवरती फ्री डेमो लेक्चर्स आहेत. तुम्ही ते बघा. ओके. बघून झाल्यानंतर मला या नंबरवर मेसेज करा. मी स्वतःहून तुम्हाला रिटर्न कॉल करेन. वर्षभर मी तुमच्याबरोबर असणार आहे आणि आपल्याला चांगला अभ्यास करून यश मिळवून दाखवायचंय. ऑल द बेस्ट.